नमस्कार शेतकरी बांधवांनो, जे संत तुकोबरायांनी सांगितलं की बीज पेरुनी या तेची घ्यावे फळं, ढोरलीचं केळं कैसे लागे. जर जातीवंत आणि शुद्ध बियाणं आपल्या शेतामध्ये पेरलं तर त्याचं उत्पादनही त्याच पद्धतीनं येतं. त्याच पद्धतीचं श्रीकर 9189 जे शेतकऱ्याच्या शेतामध्ये लाईव्हच्या पद्धतीनं शेतकरी बांधवांना आपण बघत आहात. अतिशय लंब कणीस असलेलं आणि विशेष म्हणजे बुडापासून ते टोकापर्यंत दाणे भरण्याची या वाणाची क्षमता आपण बघताय. हे एकच कणीस न पाहता प्रत्येक कंच शेतकरी बांधवांना आपण या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर या पिकाची खासियत जी आहे तर आपण बुडापासून ते शेंड्यापर्यंत बघू शकता. 7.5 ते 8 फुटापर्यंत जेमतेम हाईट आहे. हवा, पाणी आणि वारा हा जर आला तर हा मका कोलमडून पडणार नाही. त्याचं कारण असं आहे की कारण बूड जे आहे याचं हे मजबूत आहे आणि बूड मजबूत असल्यामुळं हा मका कोलमडून पडत नाही. विशेष म्हणजे कापड पूर्णपणे याचं वाळलेलं आहे. कापड पूर्णपणे वाळलेलं असून सुद्धा मकाचा चारा जो आहे हा हिरवेगारपणा आहे. शेतकऱ्यांसाठी त्याचा मूर घासासाठी किंवा इतर जनावरांना चाऱ्यासाठी सुद्धा वापर करता येतो. विशेष म्हणजे कमी कालावधीमध्ये येणारं हे पीक आहे. खरीप रब्बी दोनही हंगामामध्ये येणारं हे श्रीकर 9189 मका वाण आहे. 9189 मक्का जो आहे तर अतिशय कॅप्सूल कलरचा याचा दाणा, लांबट दाणा आणि 5 रुपयाच्या ठोकळ्याच्या आकाराची याची बिट्टी आहे. आपण बघू शकता. बुडापासून ते शेंड्यापर्यंत एकूण दाण्यांची जी संख्या आहे तर ती संपूर्ण दाण्यांची संख्या आहे 45 पर्यंत दाण्यांची संख्या आहे. आणि विशेष म्हणजे आडव्या ओळींची जर संख्या बघितली तर आडव्या ओळींची संख्या, लाईनिंगची संख्या जी आहे तर 16, 18, 20 वेगवेगळ्या कंसांची जर मोजणी केली असता 16, 18, 20 भरते. त्यामुळे इतर वाणापेक्षा 4 ते 5 क्विंटल 100% उत्पादन या वाणाचं जास्त येतं. म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी श्रीकर 9189 खरीप व रब्बी दोनही हंगामामध्ये येणारं हे ऑलराऊंडर असं मक्याचं पीक जे 9189 आपल्या शेतामध्ये नक्कीच लागवड करा व भरघोस उत्पादनाचे साक्षीदार बना. धन्यवाद.